इथे. आता काय प्राईस आहे साधारण लव बर्डची? 550 आहेत नाही टेम्ड आहे. मित्रांनो टेम्ड आहेत. काय प्राईस आहे याची साधारण? हे 2000 रुपये पेअर आहे. दादा आपले व्ह्यूअर्स आले तर त्यांना काही डिस्काउंट देशील का? हो 100%. मोठे साईज. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरेच असाल. मी चेतन पाटील पुन्हा एकदा तुमचं ऑलराऊंडर चेतन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज व्लॉग बनवण्याचा उद्देश म्हणजे आज आपण आलो आहोत राज पेट शॉपमध्ये. तर पेट वगैरे सर्व आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. इथे फिशसुद्धा आहेत, एक्झॉटिक बर्ड्ससुद्धा आहेत, सर्व एक्सप्लोर करणार आहोत. तर डायरेक्ट शॉपमध्ये जाऊया आणि दादाला भेटूया. मित्रांचे आपण आता शॉपच्या एंट्रन्सला आलो आहोत. बघू शकता मित्रांनो, आपल्या समोरला दादा भेटला. दादा नाव काय तुझं? बुरहान. आणि आपल्या शॉपचं नाव काय? राजपेट शॉप ना? राजपेट. लोकेटेड कुठं आहे? हा आत्ता आपला पेंटचा राजू पोटे मार्गावर लोकेटेड आहे. कोणकोणते आपल्याकडे स्पीशीज भेटतात? माझ्याकडे फिशेस ठेवतो मी, सगळे टाईपचे बर्ड्स ठेवतो. रॅबिट्स असतात, कॅट्स असतात, डॉग्स असतात. मित्रांनो, सर्व प्रकारचे इथे बर्ड्स, पेट्स वगैरे सर्व भेटतात. आता आपण पहिल्यांदा फिश एक्सप्लोर करूया. दादा फिश पहिल्यांदा कुठल्या कुठल्या आहेत आपल्या इथे? बघ सध्या तरी माझ्याकडे हे नियॉन, यातच 4-5 प्रकारचे मासे आहेत. नियॉन विडो आहे, गुरामी आहे, झेब्रा आहे, महापॅरट माशा आहे, मग इथे काय सकर फिश आहे, कोई आहे, मग परत नियॉन टेट्रा आहे. तर नियॉन टेट्राची साधारण प्राईस काय आहे आपल्या इथं? हा एक 80 रुपये जोडी येते. खालती तो चिकलेट आहे. तर बघू शकता चिकलेटचा स्टॉक मला वाटते संपलेला आहे. हो संपलेला आहे. ॲक्च्युली स्टॉक संपलेला आहे. 3-4 दिवसात मी दुसऱ्या पण शॉपमध्ये गेलो, तिथला पण पेनकोलीवाडे घरनी ऊन वाढलंय, बरोबर आहे. स्टॉक कमी झाला. फिश पण सध्या डेट होत आहेत कारण गरमी जास्त वाढलेली आहे उन्हामुळे. 3-4 दिवसात येणार आहे दुसरं फ्राईज. हे एंजल फिश सुद्धा आहे मित्रांनो, बघू शकता मोठे साईज. बिग साईज आहे. याचे काय प्राईस आहे पेरमध्ये? 1000 रुपये जोडी आहे. मित्रांनो साईज पण बिग आहे आणि एक्झॉटिक फिश आहे, त्यामुळे 1000 रुपये ठीक आहे. ते रिजनेबल रेट आहे एकदम. आता मित्रांनो फिशेसची आपण ॲक्सेसरीज पाहणार आहोत आणि पेटची वगैरे ॲक्सेसरीज पाहूया. दादा सर्व प्रकारचे आपले इथे ॲक्सेसरीज आहे ना? हो मित्रांनो. हे काय पहिल्यांदा आहे? हे शॅम्पूज आहेत त्यांचे सगळे. हे त्यांचे मेडिसिनल यूज पर्पजसाठी आहे. त्यांचे बॉल्स आहे, सगळेच त्यांचे टॉईज आहे, शॅम्पू आहे. हे माशांचे फिश टँकचे ॲक्सेसरीज आहे, बघू शकता. आणि फीड आहे फिश टँकचा. ट्रीट्स आहे, सगळे फीड आहे, ट्रीट्स आहे. तर सर्व प्रकारची ॲक्सेसरीज आहे. कुठली ॲक्सेसरीज अशी नाही ते असं काही नाही, सर्व प्रकारची ॲक्सेसरीज आहे. डॉगची पण ॲक्सेसरीज आहे. चिकन आहे आणि फिश आहे, ओशन फिश. तो चिकन आहे, हा ओशन फिश. ॲडल्टमध्ये पाहिजे ना? ॲडल्टमध्ये 2 आहे. आपण ॲडल्ट. मित्रांनो दादा बघू शकता कॅटची ॲक्सेसरीज नेण्यासाठी आलेले. दादा कशी क्वालिटी वाटते तुला? नाही मस्त क्वालिटी आहे. आणि कधीपासून इथे येतोस तू? सगळे अवेलेबल आहेत. तरी मला झाले 4-5 वर्ष झाले. माझ्या कॅट मित्रांनो- घेतली पण मी इकडूनच, आणि तेव्हापासून मी तिला इथूनच पूर्ण येतो. मित्रांनो बघू शकता 4-5 वर्ष झाले दादा अजून येते, म्हणजे एकदम क्वालिटीचा माल इथे मिळतोय. बघू शकता टॉईजसुद्धा उपलब्ध आहेत पेट्सचे. आणि हे प्रोटीनचं सर्व फीड आहे. दादा आता आपण बर्ड्स वगैरे सर्व एक्सप्लोर करूया. पहिल्यांदा पाहू शकता लव बर्ड्स आहेत इथे. दादा काय प्राईस आहे साधारण लव बर्डची? 550. अडल्ट नाही ना हे? नाही हे ॲडल्ट नाही आहे, ते छोटे. ॲडल्ट पण आहे आपल्याकडे. अडल्ट पण आहे. अडल्टची काय साधारण 650. बघू शकता. आणि एक्झॉटिक पण आहेत ना आपल्या इथे लव बर्ड? हो. आणि हे कुठले बर्ड आहेत? आफ्रिकन लव. आफ्रिकन लव बर्ड विथ DNA येणार आहेत काय असेच? नाही, विथ DNA पण भेटतो आपल्याकडे, पण सध्या नॉर्मल विथ DNA कॉस्टिंग वाढतो. वाईल्ड नाही ना, टेम आहेत ना हे? टेम्ड आहे. मित्रांनो टेम्ड आहेत. काय प्राईस आहे याची साधारण? हे 2000 रुपये पेअर आहे.
2000 रुपये पेअर आहेत मित्रांनो, एकदम रिजनेबल रेट. आणि एक फिंचेस आहेत ना, फिंचेस आहे. तर काय प्राईस याची साधारण? ते 500 रुपये जोडी आहे. मित्रांनो एकदम रिजनेबल 500 रुपये जोडी फिंचेस. आणि मित्रांनो लवबर्डचे व्हेरायटीज आहेत आपल्या इथं. आपल्याकडे कोकाटेल वगैरे पण असतात, पण सध्या गरमीमुळे स्टॉक आउट झाला आहे. हां. आणि मित्रांनो गरमीमध्ये जास्त बर्ड्स वगैरे टिकट पण नाहीत, कारण खूप आता गरमी वाढलेली आहे. ठीक आहे, मग व्यवस्थित काय फेस कर. आणि याला कसं हे करायला लागेल काही फूड कसं द्यायचं की धुवायचं म्हणतो? फूड कसं द्यायचं फूड आता वय किती असेल सांगितलेस तू? 2-2.5 महिन्याचा. आधी देत होतास कुठला की फर्स्ट टाइम? नाही हे देत होतो पहिले देत होता समोरचा माणूस. अच्छा. माझ्याकडे 4-5 दिवस झाले. जनरली आहे ना कसं आहे, 2 टाइम तरी पॅडिगिरीज घाल. एक टाइम तू काही दही भात असेल किंवा काही चिकन असेल, बॉइल्ड अंडी असेल ते टाक. याला म्हणजे हे कसं आधी डायरेक्ट टाक. जर नाही खाल्ला तर पाण्यात भिजवून द्या. आधी डायरेक्ट टाका. जर नाहीच खाते कसं एकदा पाण्याची सवय पडली ना, मग तो कधी पुढे जाऊन डायरेक्ट नाही खात. मग हां, जेव्हापर्यंत पॉसिबल असेल डायरेक्ट टाक. जर नाहीच खाते तर पाणी भिजवून द्या. ठीक आहे. आणि हा पण कसं आहे, थोडा पेस्ट करायचा आणि मग नंतर आंघोळ. हो चालेल. मित्रांनो बघू शकता दादाने चांगल्या रीतीने सजेशन दिलेलं आहे. तर दादा कधीपासून इथे येतोस तू? आता फर्स्ट टाइम कशी क्वालिटी कशी वाटली तुला? चांगलं मित्रांनो बघू शकतो दादा पहिल्यांदाच आलेला आहे आणि दादाला क्वालिटी आवडलेली आहे. मित्रांनो आपले व्ह्यूवर्स असले आणि इथे आले तर दादा खूप सुंदर रीतीने त्यांना सजेशन देईल. दादा आपले व्ह्यूवर्स आले तर त्यांना काही डिस्काउंट देशील का? हो 100%. तू पाठव, मी माझ्याकडनं 5% एक्स्ट्रा ऑफ दे. मित्रांनो बघू शकता माणुसकी दादाची कशी आहे, एक नंबर माणुसकी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.